मित्रांनो, आज हा लेक्चर तुमच्या एमपीएससी प्रवासातील सर्वात महत्त्वाचा लेक्चर असू शकतो. कारण आज आपण इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र कोणताही विषय शिकणार नाही आहे. तर आपण अशी एक गोष्ट समजून घेणार आहोत जी समजली तर तुम्ही एमपीएससी मधील तुमची अर्धी लढाई इथेच जिंकाल. मित्रांनो, अनेक विद्यार्थी एमपीएससीचा प्रवास सुरू करतात, पुस्तके विकत घेतात, यूट्यूबवरील व्हिडिओ पाहतात, करंट अफेअर्सच्या पीडीएफ डाउनलोड करतात. महिने झाल्यानंतर त्यांना समजते की आपले मार्क वाढत नाहीये. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे काय? तर मित्रांनो, जीके आणि जीएस मधील मूलभूत संकल्पना ज्या आहेत ते त्यांना समजत नाही. याचे एक मोठे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना वाटते की जीके आणि जीएस हे दोन्ही एकच आहेत. जे मिळेल ते वाचायचं, जे दिसेल ते लक्षात ठेवायचं आणि जास्तीत जास्त माहिती गोळा करायची. पण मित्रांनो, हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. त्यासाठी मित्रांनो बघा, आपण एक बॅच सुरू केलेली आहे बघा, आरंभ बॅच. एमपीएससी ग्रुप बी आणि सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण आरंभ बॅच सुरू केलेली आहे, जिची सुरुवात बघा, डेमो लेक्चरची सुरुवात केव्हा होणार आहे? 1 जुलै पासून डेमो लेक्चरची सुरुवात होणार आहे. आता मित्रांनो, यामध्ये काय करायचं, डेमो लेक्चर कसे करायचे? तर सर्वात पहिले तुम्हाला ई स्वयं हा ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचा. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सिलेबसचं काय अनालिसिस मिळणार आहे, पूर्ण सिलेबस मिळणार आहे आणि त्याबरोबर तुम्हाला टॉपिकच्या नोट्स देखील या ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. विशेषतः काय राहणार आहे मित्रांनो बघा, यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मिळणार आहे पूर्ण, आणि स्पेशल मेंटरशिप बॅच देखील आहे. जर तुम्ही नवीन असाल तर अवश्य डेमो लेक्चर करा, जेणेकरून तुमचा 100% या डेमो लेक्चरने फायदा होणार आहे. मित्रांनो बघा, जीके आणि जीएस मधील सर्वात मोठा फरक, आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटते जीके आणि जीएस जे आहे ते कसे आहे, तर सेम आहे. कसे आहेत विषय? दोन्ही पण सेम आहे वाटते, सेम. पण लक्षात असू द्या मित्रांनो, जीके आणि जीएस हे विषय सेम नाही. कसे सेम नाही आहे? समजा दोन मित्र आहेत बघा, राहुल आहे आणि अमोल आहे. दोघेही एकाच दिवशी एमपीएससी सुरू करतात, तयारी सुरू करतात. राहुलला वाटते, राहुल काय करतो, जे वाटेल ते वाचतो, जे मिळेल ते वाचतो. तो करंट वाचतो, इतिहास वाचतो, भूगोल वाचतो, अर्थशास्त्र वाचतो, पण सगळे विषय एकाच पद्धतीने वाचतो. त्याची सर्व विषय वाचायची जी काही पद्धत आहे ती कशी आहे, सेम आहे. त्याला जीके आणि जीएस मधला फरक पण माहिती नाहीये. दुसरीकडे पण अमोल सुद्धा एमपीएससीचा अभ्यास करायला सुरू करतो. जीके आणि जीएस मधील त्याला फरक माहिती आहे, दोन्ही विषय वेगळे आहेत हे त्याला माहिती आहे, आणि त्याचा अभ्यास करण्याची त्याची जी काही पद्धत आहे ती देखील वेगळी आहे. 1 वर्षानंतर मित्रांनो दोघांचा रिझल्ट लागतो. राहुल अजूनही म्हणतो, सर खूप अभ्यास केलाय पण मार्क आले नाहीत, आणि अमोल पुढच्या टप्प्यावर जाऊन पोहोचतो. फरक त्याच्या मेहनतीमध्ये नाहीये, फरक त्यांच्या दिशेमध्ये आहे. जी दिशा निवडले, अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी निवडले, त्यामध्ये आहे. अमोलला जीके आणि जीएस मधला फरक माहिती आहे, पण राहुलला फरक माहिती नव्हता. आता एक प्रश्न सर्वात मोठा, जीके म्हणजे काय? सर्वात मोठा प्रश्न, जीके म्हणजे काय? मला थोडं साईज वाढू द्या पेजची. सर्वात महत्वाचं, जीके म्हणजे काय? तर आता प्रत्येकांना माहिती आहे जीके म्हणजे काय, तर जनरल नॉलेज. काय राहणार? जनरल नॉलेज. जीके म्हणजे जनरल नॉलेज. मित्रांनो, जनरल नॉलेज जे आहेत ना, याचे पण 2 भाग येतात. कोणते भाग येतात बघा? जनरल नॉलेजचे 2 भाग येतात. एक येतो स्टॅटिक जीके, एक येतो स्टॅटिक जीके, आणि दुसरा जो भाग राहणार आहे तो राहणार करंट अफेअर्स, चालू घडामोडी. कोणता? चालू घडामोडी. जनरल नॉलेजचे 2 भाग, करंट स्टॅटिक जीके आणि करंट अफेअर्स. आता दोघांमध्ये फरक काय? सर्वात मोठा प्रश्न आहे बरं का. फरक काय बघा, स्टॅटिक जीके आणि करंट अफेअर्स यामध्ये स्टॅटिक जीके जे आहे, स्टॅटिक जीके मध्ये अशी माहिती असते जी आधीपासून कशी असते, जी माहिती आधीपासूनच कशी असते, निश्चित असते. निश्चित असते. ती माहिती बदलते का? ती माहिती बदलत देखील नाही.
ती माहिती बदलत देखील नाही. जसं काही प्रश्न सांगतो बघा स्टॅटिक जीकेचे तुम्हाला. सर्वात पहिले प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? बदलणार आहे का? माहिती बघा, माहिती काय निश्चित आहे गोदावरी नदी. बदलणार आहे का? नाही बदलणार. हे झाले स्टॅटिक जीके. त्याचबरोबर आरबीआय ची स्थापना केव्हा झाली? 1935. बदलणार आहे का? पुन्हा आरबीआय ची स्थापना होणार आहे का? नाही होणार. मित्रांनो, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? जीकेचा प्रश्न आहे हा, जीएसचा नाही. कारण आपण फक्त एका वाक्यात उत्तर देतो. मित्रांनो, दुसरा भाग जो आहे करंट अफेअर्स, हा भाग करंट वाला, हा काय तर हा लक्षात घ्या, सध्याच्या घडामोडी आहेत, चालू घडामोडी. उदाहरण बघा, समजा पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार आहे. 2026 चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? एक व्यक्ती असेल. जर 2 वर्षानंतर विचारलंय की तिथं काय होणार आहे, माहिती बदलणार आहे. G20 परिषद कुठे पार पडले? यावर्षी दुसऱ्या जागेवर पडली असेल, पुढच्या वर्षी दुसऱ्या जागेवर पडणार. माहिती कशी बदलणार आहे. नवीन जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, कोण आहे? माहिती पाहिजे. जीके आणि जीएस एकमेकाला कसे आहेत? बॅलन्स. जर तुम्हाला जीएस समजलं, तुम्हाला जीके आपोआप समजेल. फक्त एवढं लक्षात असू द्या मित्रांनो, जे काही माहिती आहे स्टॅटिक मध्ये, ही माहिती निश्चित असते आणि बदलत नाही. करंट अफेअर्स मध्ये काय तर या घटना ज्या आहेत, या घटना बदलत असतात. लक्षात असू द्या. चालेल. पुढचा जो महत्वाचा आहे आपल्याला जीएस. आता जीएस म्हणजे काय बघा. जीएस मध्ये सरळ सरळ जनरल स्टडी, सामान्य ज्ञान. काय? जनरल स्टडीज. काय? जनरल स्टडीज. आता जीएस मध्ये कोणते विषय येतात? इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, हे तर आहेच, सांगतो बघा. जीएस म्हणजे जनरल स्टडी, प्रत्येकाला माहिती आहे. जीएस मध्ये फक्त काय माहिती पाहिजे? माहिती पुरेशी नसते. जीएस मध्ये आपल्याला त्या माहितीचं काय माहिती पाहिजे? कारण माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? कारण. एखादी माहिती आहे, ती माहिती माहित असून होणार आहे का? नाही. त्या माहितीचं कारण माहिती पाहिजे. त्या माहितीचं काय? परिणाम माहिती पाहिजे. आले एक लक्षात? त्याचबरोबर प्रक्रिया माहिती पाहिजे जीएस मध्ये. जसं बघा, आता रेपो रेट माहिती आहे, अर्थशास्त्र मधलं रेपो रेट. आता रेपो रेट किती आहे? रेपो रेट सध्या किती आहे? हा जीकेचा प्रश्न झालाय. काय झालंय? जीकेचा. कारण इथे तुम्हाला आकडे सांगायचे आहेत. 4%, 5%, 6.5 हे तुम्हाला आकडे सांगायचे. पण रेपो रेट मध्ये रेपो रेट जर वाढला तर महागाईवर त्याचा काय परिणाम होतो, किंवा बँकेच्या जे काही बँकेचे कर्जदार आहेत त्यांच्यावर काय परिणाम होतो, त्याचबरोबर अर्थशास्त्रावर रेपो रेटचा कसा प्रभाव पडतो, हा झालाय मित्रांनो तुमचा जीएस चा प्रश्न. म्हणजे जीके म्हणजे आपल्याला काय विचारते? काय तर जीएस आपल्याला का, कारण विचारते आणि कसा. म्हणून आपल्याला हे जे जीएस आहे, जीएस मध्ये काय समजायचे आहेत तर आपल्याला कॉन्सेप्ट समजायचे आहेत. तर प्रत्येक काय समजायचे? कॉन्सेप्ट समजायचे आहे. हे अजून तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये सांगतो मित्रांनो. बघा, तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टर तुमचं काय ताप मोजतो. तुम्हाला 102 फॅरेनहाइट ताप आहे. 102 अंश. किती? 102 फॅरेनहाइट ताप आहे तुम्हाला. ही माहिती म्हणजे 102. ही माहिती म्हणजे काय झालंय? तुमचा जीके झालंय. काय झालंय? जीके. आता तुम्हाला ताप का आला? काही व्हायरस आहे का? त्याच्यावर उपचार काय करायचे? तापावर कोणते औषध घ्यायचेत? हे झालंय तुमचं जीएस. काय झाले? जीएस. तुमचा ताप किती आहे? 102 डिग्री फॅरेनहाइट. त्यावर जे काही उपाय आहेत, जसं ताप कसा आला
व्हायरस आहे का, त्यावर काय उपचार करायचे, औषध कोणते घ्यायचे, हे सर्व कशामध्ये येणार, जीएस मध्ये येणार. जीके फक्त काय सांगते तुम्हाला, जीके तुम्हाला फक्त लक्षण सांगते या उदाहरणात. जीके काय सांगते तुम्हाला या उदाहरणात, फक्त लक्षण सांगत आहे, लक्षण 102 डिग्री. पण जीएस तुम्हाला काय सांगते, तर त्यावरचं काय सांगते जीएस, औषध. काय औषध, औषध समजून सांगते आपल्याला काय झालं, काय समजून सांगते जीएस. काय करायचं काय नाही हे सर्व तुम्हाला कोण सांगते, जीएस सांगते. आता एमपीएससी मध्ये या दोन्ही जीके आणि जीएस मध्ये काही वेटेज मध्ये फरक आहे का, मग बघा आता जीके आणि जीएस मध्ये वेटेज मध्ये फरक आहे का बघा. आता माहिती आहे तुम्हाला कंबाईनला किती 80 मार्काचा जीके जीएस आहे, 80 मार्काचा आहे. यापैकी बघा आता 80 पैकी आपण जर 30 मार्क जर सोडलेत कशाचे, सायन्स आणि करंट अफेअर्सचे, राहतात किती 50 मार्क. हे 50 मार्क कशाचे आहेत, जीएसचे आहेत. कशाचे आहेत, जीएसचे. करंटवर किती 15 मार्क. वेटेज मध्ये देखील खूप सारं अंतर आहे जीके आणि जीएस मध्ये. आपल्याला जीएस चे प्रश्न विचारतात, जीके चे कमी विचारतात. चालू घडामोडी लक्षात घ्या. आता जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही गोंधळून जाऊ नका. नवीन असाल तर एमपीएससी ची तयारी सुरू केल्यानंतर नवीन विद्यार्थी काय करतो, सर्वप्रथम करंट अफेअर्सचा पीडीएफ डाउनलोड करतो, टेलिग्राम चॅनल जॉईन करतो, युट्यूब वरून शेकडो व्हिडिओ पाहतो आणि त्याला वाटते की मी अभ्यास करत आहे. पण 3-4 महिन्यानंतर त्याला समजते की आपलेच तर मार्कच वाढत नाही आहे. मार्क वाढत आहे का, नाही वाढत आहे. कारण तो जीएस शिकत नसतो, तो फक्त काय करतो, माहिती गोळा करत जातो. टेलिग्राम वरून, युट्यूब वरून, करंट अफेअर्सच्या पीडीएफ, व्हॉट्सअप ग्रुप, इकडून तिकडून फक्त माहिती गोळा करतो. बघा मित्रांनो, एक सरळ उदाहरण सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर घर बांधण्यासाठी मजबूत काय पाहिजे, घराचा पाया पाहिजे मजबूत. की वर कलरिंग चांगली दिले म्हणजे घर टिकणार आहे तुमचा, नाही. जर तुमचा पायाच बरोबर नसेल तर कलर तुम्ही सोन्याचा कलर मारा, काय मारायचंय मारा, कलर कसाही द्या, घर टिकणार आहे का, नाही टिकणार. तुमचा पाया मजबूत पाहिजे आणि तुमचा पाया म्हणजेच तुमचा जीएस विषय हा तुमचा पाया आहे. जीएस विषय तुमचा पाया. जीएस काय आहे तर तुमचा पाया आहे. हा जीएस तुमचा काय पाया आहे. घर बांधले, घराचा कलर हा तुमचा घर टिकून ठेवू शकत नाही. पायाच मजबूत नसेल तर तुमचा घरच टिकणार नाही. आणि जीके आणि जीएस मधला पाया जर म्हटलंय तर जीएस हा विषय तुमचा पाया आहे. म्हणून जीके आणि जीएस करण्याची जी काय अभ्यास करण्याची जी काय पद्धत आहे ती देखील तुमची कशी पाहिजे, वेगळी पाहिजे. जीके रोज वाचायचं असते. जीके जे आहे ते काय करायचं असते, रोज वाचायचं असते जीके. पण जे काही जीएस आहे, जीएसच्या संकल्पना तुम्हाला समजून घ्यायच्या असतात, पाठ करायचं नसते. आता तुम्ही दिवसातून किती 4 तास अभ्यास करता समजा, दिवसातून 4 तास अभ्यास करता. या 4 तासापैकी 70% टाइम जो वेळ आहे तुमचा म्हणजे 3 तास, हे 3 तास कशाला द्या तुम्ही, जीएस ला द्या. आणि राहिलेला 1 तास हा तुमचा कशाला द्या, हा तुमचा जीके ला द्या. मित्र बघा, तुम्ही जर 8 तास अभ्यास करत असाल तर यापैकी जवळजवळ 1 ते 2 तास हे तुमचं कशाला द्या, जीके ला द्या. राहिलेला टाइम तुमचा सर्व कशाला द्या, जीएस ला द्या. आलंय का लक्षात. बघा इथपर्यंत बघा आलंय का. जीएसचा अभ्यास करताना घाई आपल्याला अजिबात करायची नाहीये. जीएस मध्ये टॉपिक समजून घ्यावा लागतो आपल्याला. उदाहरण बघा, आता महंगाई आहे. महंगाई म्हणजे काय, ती का वाढते, आरबीआय ती कशी नियंत्रित करतो, रेपो रेट काय, रिव्हर्स रेपो रेट काय, त्यामध्ये काय संबंध आहेत, हे काय करायचे तुम्हाला फक्त आणि फक्त समजून घ्यायचं आहे. जीएस हे विषय काय तर रट्टा मारून तुमचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला इथे संकल्पना समजाव्या लागणार आहेत. मित्रांनो, अनेक विद्यार्थी मोठी चूक करतात बघा.
ते म्हणतात सर आधी करंट अफेअर्स पूर्ण करतो आणि नंतर मी GS चा अभ्यास करतो. पण मित्रा एक लक्षात ठेव, तुला पोहायचं आहे पण तू म्हणत आहेस मला पाण्यातच उतरायचं नाही. कसं जमणार आहे? पोहणं शिकणार आहेस का तू? नाही शिकणार आहे. GS आणि GK दोन्ही कसे आहेत? वेगवेगळे विषय आहे, एवढं लक्षात असू द्यायचं आहे आपल्याला. चालेल. आता मित्रांनो, जर तुम्हाला GK आणि GS मधला फरक समजला असेल तर काय करायचंय? व्हिडिओ लाईक करायचंय आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. आणि आपली 1 तारखेपासून काय तर डेमो लेक्चर सुरू होत आहे बघा. किती तारखेपासून? 1 तारखेपासून आपले डेमो लेक्चर सुरू होत आहे. आरंभ बॅच. सर्वांनी काय करायचंय? 1 जुलै पासून डेमो लेक्चर सुरू करायचे. डेमो बघा सर्वात पहिले. आवडलंय तर काय करायचंय? व्हिडिओ आवडणारच तुम्हाला. कारण अमोल सर यांच्या मार्गदर्शनाखाली गणित बुद्धिमत्तेसाठी तुमच्याजवळ अनिकेत सर आहे, अजय सर आहे आणि GK GS साठी मी स्वतः आहे. टेन्शन घ्यायचं नाही. सर्व आपण कॉन्सेप्ट बेस जायचं आहे. संकल्पना समजायची. आपली ही बॅच बेसिक पासून सुरू होणार आहे. चालेल. चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना राम राम.